बलाढ्य संघ दोन्ही संघांमध्ये चांगली लढत पाहायला मिळेल. चांगला बिग फाईट सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या भेटीला. खूप चांगली स्पर्धा. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 5 दिवस चालणारी स्पर्धा आणि काय आयोजन पाहायला मिळते. खूप चांगलं मैदान आणि या स्पर्धेचं सर्व आयोजक पाहतो आपण रुचित पाटील. भरपूर काही जबाबदारी असेल त्यांच्या खांद्यावरती. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. टीमला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एका बाजूला अजनबी स्पॉट्स ओवळे संघ आणि त्यांना फाईट करेल तिरंगा 11 शिवकर संघ. चला स्कोरिंग साठी यायचं आहे कोणीतरी एक. चांगली स्पर्धा पाहतो आपण. चांगला खेळ, चांगलं मैदान, चांगली मॅच देखील आता पाहायला मिळेल. मागील मॅच देखील खूप चांगली रंगली होती. 1 बॉल 6 धावेची आवश्यकता असा सामना रंगला गेला होता. 69 धावांचा टार्गेट 4 षटकामध्ये. एवढं मोठं आव्हान कठीण असतं, परंतु काय पाठलाग केला होता ट्रॉम्बेट टीमने देखील. परंतु अंतिम ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 12वा प्लेअर दोन्ही टीमचा. ओवली टीमचा 12वा प्लेअर. ओवली टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. नावास गोलंदाजा सांगा. गुलशन. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गुलशन असेल गोलंदाज. ज्ञानेश्वर पाटील असेल स्ट्रायकिंग फलंदाज आणि संदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग फलंदाज पाहायला मिळेल ज्ञानेश्वर पाटील आणि नॉन स्ट्राईकला संदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती असेल गुलशन मात्रे हा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर पाटील. काय फटका होतो. कॅच ड्रॉप झाली पहिल्याच बॉलवरती. सकराट मध्ये फिल्डर होता, परंतु त्याला भेदून बॉल जायचा होता. कॅचची शक्यता भरपूर होती, परंतु कॅच ड्रॉप झालाय. स्ट्रायकिंग फलंदाज ज्ञानेश्वर पाटील. पॉवर प्लेचं षटक. इथं मात्र मिस टायमिंग आहे. फिल्डर खाली. पहिला विकेटचा पतन. पकडला झेल, संपलाय खेळ. पहिला कॅच ड्रॉप झाला, परंतु संधीचा फायदा घेता आला नाही फलंदाज ज्ञानेश्वर पाटीलला. सेकंड बॉलवरती लगेच विकेटचा पतन झालं. 0 धावसंख्येवरती पहिला गडी 5 झालाय. तिरंगा 11 शिवकर संघ पाहतो आपण बॅटिंग करत असताना. नक्कीच आपल्याला प्रेम गायकवाड यांची देखील बॅटिंग पाहायला मिळेल. या टीम मध्ये एक मोठा फलंदाज, आक्रमक फलंदाज, त्याच्याकडे बरेच जणांच्या नजरा देखील लागल्या गेल्या असतील. पहिला गडी बाद झालाय 0 धावसंख्येवरती. चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना मात्र गुलशन मात्रे हा गोलंदाजीने करून दिली आपल्या टीमसाठी. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं, परंतु पहिला बॉल डॉट आला. सेकंड बॉलवरती विकेट. तसं पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाली होती, परंतु सेकंड बॉलवरती लगेच विकेटचं पतन मिळवून दिलं आपल्या टीमसाठी. रुपेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला रुपेश पाटील, नॉन स्ट्राईकला संदीप पाटील. पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण खेळपट्टीवरती.
आणि गुलशन मात्रे असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. 0 धावसंख्येवरती पहिलं विकेटचा पतन बॅटिंग करताना पाहायला मिळते तिरंगा 11 शिवकर संघ. पुढचा बॉल तुषारचा. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. हा आलाय षटकार, पंचांचा इशारा, षटकार. गुलशन मात्रे गोलंदाज सुरुवातीच्या 2 चेंडूवरती धाव खर्च केली नव्हती, परंतु तिसऱ्या बॉलवरती जसा फलंदाज गेला मैदानाच्या आतमध्ये तशा त्याच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धावांनी आपलं खातं ओपन केलं. धावसंख्या पाहतो आपण 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. मिस टायमिंग. आणखी एक विकेटचा पतन होऊ शकला असता, परंतु जजमेंट घेता आला नाहीये. कॅच झाली ड्रॉप. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने मात्र धाव फलक जाईल पुढे. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. संदीप पाटील स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल. रन आहे ना, धाव देखील झाली नाही. एक षटकार वगळला तर धावा आल्या नाहीयेत या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. गुलशन मात्रे गोलंदाज पाहतो आपण. आतापर्यंत चांगला मारा, भेदक मारा, तिथून मारा, लेन लाईन दिशा टप्पा खूप चांगलं पाहायला मिळालं. पहिलं षटक. इथं मात्र फटका तर चांगला इनपिटच्या वरून बॉलला, परंतु फिल्डर होता. इथं मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता सेकंड रन देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डर मागे मागे गेला होता जेलसाठी, परंतु थोडंसं कठीण झेल होता. जेल ड्रॉप झाला. आपण पाहिलं तर 2 जेल ड्रॉप झालेत, परंतु अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे गुलशन मात्रे गोलंदाजाची. पहिलं षटक फेकत असताना पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये विचार केला तर प्रत्येक संघाचा प्रमुख गोलंदाज असते आणि तो गोलंदाज पाहतो आपण गुलशन मात्रे हा गोलंदाज. 8 धावा धाव फलकावरती पाहतो आपण. बॅटची कडा यज लागला होता. षटक समाप्तीचा इशारा पंच करतात आम्हाला. एक षटकाची समाप्ती झाली. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. टोटल 8 धावा. चांगली मॅच पाहतो आपण. एका बाजूला अजनबी स्पॉट ओवले संघ आणि त्यांना फाईट करीत असताना तिरंगा 11 शिवकर संघ बॅटिंग करताना पाहतो आपण. तिरंगा 11 शिवकर संघ. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या आखरी धावसंख्या धाव फलकावरती पाहतो आपण 8 धावा. जरी चांगली गोलंदाजी केली, परंतु एक षटकाराच्या आधारे मात्र 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी राहिली मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये गुलशन मात्रे गोलंदाजांनी करून दाखवली आहे, कारण की 4 बॉल डॉट फेकलेत. बॉलर नेम काय? चंदन असेल. सेकंड ओव्हर साठी चंदनचा वापर केला गेलाय. संदीप आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. बराच वेळ संदीप पाटील नॉन स्ट्राईकला होता, परंतु या वेळेस मात्र त्याला स्ट्राईक मिळाली आहे. लेफ्टी बॅटर आहे. चांगली बॅटिंग करावी लागली आपल्या टीमसाठी. संदीप पाटील हा बॅटर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज चंदन सेकंड ओव्हर साठी 8 धावा धाव फलकावरती. मागील मॅच पाहिली होती आपण, 68 धावा बनल्या होत्या, तरी देखील कमी पडल्या होत्या. इथे धावा बनवाव्या लागतील. और पिच बॉल होता अगदी समोर केलाय. वाईडिश लॉंगाऊनला फिल्डर तैनात आहे. डीप मध्ये फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने मात्र धाव फलक जाईल पुढे. धावा पाहायला मिळतील. 9 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र रुपेश पाटील स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल. मोठे फटकेबाजी जर केली नाही तर धावा तुम्ही जास्त बनवू शकत नाहीत. आता मात्र रुपेश स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाज चंदन असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हर पाहतो आपण. गोलंदाजी करीत असताना आतापर्यंत पहिल्याच बॉलवरती 1 धाव खर्च केली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आलाय रुपेश पाटील. रुपेशला चांगला खेळ दाखवावा लागेल. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. थोडासा पंच इशारा करतात का हा बॉल वाईट आहे. 1 धाव मात्र अतिरिक्त मध्ये वाढ केली जाईल. एका धावेने मात्र धाव फलक पुढे जाईल. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 10 धावा धाव फलकावरती पाहतो आपण. समोर फलंदाज रुपेश पाटील. गुलशन मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल रुपेश साठी असेल. चंदन इथं मात्र पहा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील येतो डॉट. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली आपण गुलशन मात्राने अप्रतिम गोलंदाजी केली आणि तशीच गोलंदाजी मात्र
चंदन देखील करून दाखवतो आपल्या टीमसाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम कडनं. चंदन तयार. इथे मात्र पॉइंटला ढकललाय बॉल, परंतु फिल्डर आहे. फक्त आणि फक्त सिंगल मिळते. सिंगलने मात्र धावफलक पुढे जातं. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. मोठे फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. या फटक्यांची गरज आहे टीमला, तशी फटकेबाजी होत नाहीये. षटकार चौकार हे मारावेच लागतील तरच धावा बनवू शकतात. तुम्ही सिंगल मध्ये मोठे धावसंख्या बनवू शकत नाहीये, पण तेवढीच ताकदीची तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजनबी स्पोर्ट ओवलेच्या माध्यमातून. आतापर्यंत खूप चांगली राहिली आहे गोलंदाजी, परंतु अजूनही षटक भरपूर फेकायचे आहेत. भरपूर बरेच चेंडू शिल्लक असतील, त्यावरती मात्र हल्ला बॉल केला जाईल. इथं मात्र चांगला फटका पाहायला मध्ये इनसाइड आउटचा. चांगला फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 आकड्यावरती. 15 धावा धाव फलकावरती. चांगला फटका पाहिला आपण इनसाइड आउटचा इनपिटच्या वरून. बॉलला फेकून दिला, चौकार लगवला. संदीपच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला 15 धावा धाव फलकावरती. या ओव्हर मधला हा पहिला चौकार पाहतो आपण. आणि पहिल्या ओव्हर मध्ये जर विचार केला तर एक षटकार पाहिला होता आपण. लेफ्टी बॅटर, लेफ्टीचा विचार केला तर लेफ्टीकडनं मोठे फटकेबाजी नेहमीच पाहू शकतो, कारण लेफ्टीचे बॅट ही अगदी वेगाने मात्र फिरत असते आणि त्याचा मात्र फायदा पुरेपूर फलंदाज करीत असतो. तोच फलंदाज पाहतो आपण. हा लेफ्टी, परंतु इथं मात्र उंची भरपूर आहे. लांबी मिळेल का पाहूया. जज करते आणि व्हेरी गुड कॅच. फलंदाज झाला बाद. काय कॅच पकडली, पूर्णपणे जजमेंट बॅलेन्स ठेवला. त्याला माहिती आहे सीमारेषे करून अगदी थोडस 2-3 इंच फक्त आतमध्ये होता आणि कॅच पकडली. आणखी एक विकेटचं झालं पतन. तिरंगा 11 सिवकर टीमला हा लागलेला आणखी एक धक्का संदीप पाटीलच्या रूपात. प्रेम गायकवाड, ज्याची नावाची दहशत, ज्याची नावाची ओळख अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतो, तोच प्रेम गायकवाड. इथं मात्र यावेळी मात्र प्रेम गायकवाडला चांगली बॅटिंग करावीच लागेल, कारण की सध्याच्या घडीला धावा बनल्या गेल्या नाहीयेत. सध्याच्या घडीला अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, परंतु हा फलंदाज असा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगली फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. अनेक मैदानं गाजवली या खेळाडूने. आपण ओपनच्या मॅचेस मध्ये पाहिलं या खेळाडूला. गोलंदाज तयार असेल चंदन, समोर फलंदाज पंचांकडनं गार घेत असताना प्रेम गायकवाड. इथं मात्र गरज आहे मोठे फटक्यांची, आणि मोठे फटके जर आलेत तर धावसंख्येला चांगला वेग मिळवून देऊ शकतो हा फलंदाज. पुढचा बॉल इथं मात्र हलक्यात आणि मात्र पॉइंटला कट केलाय. फक्त सिंगल. ही एक मोठ्या खेळाडूची ओळख असते. षटक क्रमांक दुसरं समाप्तीचा इशारा करतात पंच. 2 षटकाची सांगता झाली. 2 षटकाच्या नंतर 16 धावा धावफलकावरती. आणि प्रेम गायकवाडला देखील माहिती होतं का हा शेवटचा चेंडू आहे. सिंगल घेतली आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये घेतली आहे. 16 धावांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये देखील 8 धावा आणि सेकंड ओव्हरमध्ये देखील 8 धावा, म्हणजे 8च्या सरासरी धावा बनल्या गेल्यात. परंतु ही सरासरी फार कमी आहे. आता मात्र इथून तुमच्याकडे अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. म्हणजेच काय तर इथून 18 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये तुम्हाला किमान 35 ते 36, 12-13च्या सरासरीने धावा कुटावा लागतील तर एक चांगला टोटल पाहायला मिळेल. आणि प्रेम गायकवाडला इथून मात्र शेवटपर्यंत राहावं लागेल. त्याच्या जोडीला पाहतो आपण रुपेश पाटील आहे. बोलो नेम गुलशन म्हात्रे असेल सेकंड स्पेल. पहिल्या स्पेल मध्ये पाहिला आपण प्रतिम गोलंदाजी राहिली, फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड स्पेल मध्ये आलाय गुलशन म्हात्रे. आता गुलशन म्हात्रे एक बेस्ट बॉलर पाहतो आणि बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर विपक्ष बेस्ट बॅटर अशी लढत पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. समोर फलंदाज पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला प्रेम गायकवाड आणि गोलंदाज पाहतो आपण गुलशन म्हात्रे. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल. इथं मात्र फटका चांगला अप्रतिम फटका पाहायला मिळते. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. फक्त सिंगल मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आहे. एका धावीने मात्र धावफलक पुढे जातं. 17 धावा धावफलकावरती पाहतो. संत वाते इंद्रायणी असा सामना पाहायला मिळते. अगदी शांतता पाहायला मिळते, परंतु मोठे फटकेबाजी करावेच लागतील. परंतु तुमच्या हातून जर चेंडू वाया गेले तर तुम्हाला संधी राहणार नाहीये. इथूनच संधी आहे, परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळते अजनबी स्पोर्ट ओवली टीमची. पुढचा बॉल
इथं मात्र बॅटची काढा, बॉलला अडवलाय तोपर्यंत फक्त सिंगल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईक आली आहे प्रेम गायकवाडच्या खात्यामध्ये. एका धावीने मात्र धावफलक पुढे जातो. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती. गुलशन मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपला सेकंड स्पेल फेकत असताना आणि सांघिक कोट्यातील जर विचार केला तर तिसरं षटक पाहतो आपण आणि गुलशन मात्रेचं दुसरं षटक. समोर फलंदाज प्रेम, अगदी लो फुलटॉस बॉल होता फिल्डरच्या वरून. सेकंडचा प्रयत्न आणि पाहता सेकंड रन देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या. दोन धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आता जास्तीत जास्त स्ट्राईकला प्रेम गायकवाडला राहणं गरजेचं असेल तिरंगा 11 शिवकर टीमसाठी. गुलशन मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. फुल टॉस बॉल आणि ही त्याची ताकद आहे, नावाची परिचय. अनेक स्पर्धा का गाजवल्या या खेळाडूंनी, ते ओळख निर्माण करून देत असताना मात्र फुलटॉस आता आणि फुलटो वसूल केलाय. फलंदाजाचं नाव आहे प्रेम गायकवाड. षटकाराने मात्र धावसंख्येला वेग आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 26 धावा. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात होती शांत, परंतु आता मात्र शांत राहणारे फलंदाज नाहीयेत. एका बाजूला रुपेश पाटील, त्याच्या साथीला प्रेम गायकवाड. प्रमुख गोलंदाज पाहतो आपण गुलशन मात्रे, त्याच्यावरती हा केलेला प्रहार. पुढचा बॉल प्रेमसाठी असेल. फुल टॉस बॉल. यावेळी देखील बॉल जाईल आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हरी. हा सलग षटकार पाहतो आपण प्रेम गायकवाडच्या बॅट मधून. धावसंख्येला वेग, धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा. पहा, 2 षटकामध्ये 16 धावा होत्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात थोडीशी शांत झाली, परंतु प्रेम गायकवाडला माहित होतं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा मी बनवू शकतो. सेकंड ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये घेतली. आणि स्ट्राईक खात्यामध्ये ठेवत असताना मात्र मोठे फटकेबाजी वारंवार त्याच्या बॅटमधून पाहतो. 2 सलग षटकार पाहतो त्याच्या बॅटमधून. तिसरा देखील येईल का? इथे देखील मिस्टायमिक फटका पाहायला मिळते, परंतु सेफ आहे, बॉल सेफ आहे. फक्त सिंगल आली आहे. सिंगलने मात्र धावफलक जाईल पुढे. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 3-3. 33 धावा धावफलकावरती. 2 षटकामध्ये 16 पाहिल्या होत्या. पहा, प्रेम गायकवाडला देखील माहित आहे तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू होता, तिथं सिंगल फक्त घेतली. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये घेतली. 33 धावा धावफलकावरती. 2 षटकामध्ये 16 पाहिल्या होत्या. या षटकामध्ये धावा आल्या टोटल 17 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 17 धावांची लयलूट केली गेली आहे. धावा बनल्या नव्हत्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या 8. सेकंड ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या पुन्हा एकदा 8. परंतु प्रेम गायकवाडची विकेट मध्ये हातात ठेवली होती. 33 धावा धावफलकावरती. गोलंदाज पाहतो आपण दर्शन असेल, षटक क्रमांक 4. 33 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच काय तर 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 12 मध्ये तुम्ही 20-25 धावा देखील बनवू शकतात. प्रेम गायकवाडचे विकेट शेवटपर्यंत राहिली तर धावा 55 ते 60 देखील बनवू शकतात. दर्शन आलाय इथे. मग फटका चांगला आहे आणि धावा देखील मिळतील चांगल्या. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा. 6 मात्र धावफलक जाईल पुढे. 39. 39 धावा धावफलकावरती पाहतो. काय फटकेबाजी पाहायला मिळते. प्रेम गायकवाडच्या बॅट मधून अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते. करवळे संघ आणि नितलस संघ दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. करवळे संघ आणि नितलस संघ विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हा चेंडू खराब चेंडू आहे, सोडून दिला बॅटरने. आणखी एक धाव टोटल मध्ये पाहायला मिळेल. टोटल पाहायला मिळतील 40 धावा. 40 धावा धावफलकावरती पाहतो. शिवकर संघाचा 12वा प्लेयर आहे, तोच आता स्कोरिंगची भूमिका पाहतो आपण त्याच्या माध्यमातून. स्कोररने थोडीशी विश्रांती घेतली. हा देखील चेंडू वाईट पाहायला मिळते. सलग 2 वाईट. याचं कारण दबाव आहे, प्रेशर आहे आणि समोर फलंदाज पाहतो आपण प्रेम गायकवाड आहे आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटकेबाजी येते. आणि अशा परिस्थितीत मात्र गोलंदाज पाहतो आपण दर्शनची दिशा, लेन, लाईन खराब पाहायला मिळते.
इथं मात्र वाचला गेला इथं मात्र धोका निर्माण झाला असता. प्रेम गायकवाडला फसवला असता. ब्लॉकर मध्ये चेंडूची पेकी होती. सरळ चेंडू निघल्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातात देखील गेला होता. फसवा चेंडू होता. पुढचा बॉल दर्शनचा. जबरदस्त कमबॅक केलं. समोर फलंदाज एवढा मोठा फलंदाज असताना मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू देखील डॉट चेंडू फेकले गेले. गोलंदाज पाहतो आपण दर्शन ह्या गोलंदाजाला. सुरुवातीला 2 चेंडू वाईट फेकले, त्यानंतर मात्र डॉट बिग चेंडू देखील पाहायला मिळतात. पुढचा बॉल असेल. इथं मात्र सफल झालाय. फाईन लेगच्या वरून, स्क्वेअर लेगच्या वरून हाय तो उत्तुंग षटकार. बॅटरचं नाव आहे प्रेम गायकवाड. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावा. सुरुवातीला वाटलं होतं बॉलची बॉल द्या बॉल. 47 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना जो विकेट मात्र राखून ठेवला होता तिरंगा 11 शिवकर संघाने प्रेम गायकवाडचं विकेट राखून ठेवलं आणि तो मात्र मोक्याच्या क्षणी मात्र मैदानावरती गेला. आणि काय मोक्याच्या क्षणी मात्र धोका निर्माण झाला. ते माझं अजनबी स्पोर्ट ओवले टीमला. सुरुवात मात्र खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8, सेकंड ओव्हरमध्ये 8, 2 ओव्हर पाहिल्या तर 16 धावा. परंतु दुसऱ्या षटकामध्ये जसं मैदानावरती धावांचा पाऊस पडला गेला, 17 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहिल्या. 3 ओव्हरमध्ये 33 धावा आणि 4 ओव्हरमध्ये तर आपण पाहतो धावांची लयलूट केली जातो. आक्रमक ठरला गेलाय सध्याच्या घडीला. विचार केला तर चांगले मोठे फटकेबाजी पाहतो आपण प्रेम गायकवाडच्या बॅटमधून. अफलातून फलंदाजी, पूर्णपणे फ्रेशर. 2 बॉल डॉट फेकले होते दर्शन या गोलंदाजांनी, परंतु सफल झाला नंतरच्या बॉलवरती आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फेकून दिला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज पाहतो आपण दर्शन. पुन्हा हा फ्रेशर दबाव. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा दबाव, लेन लाईन दिशा पूर्णपणे भटकते. गोलंदाज पाहतो आपण दर्शनला. या ओव्हरचा पाहतो आपण तिसरा खराब चेंडू. कारण की त्याच्या बॅटमधून दूर ठेवण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात येतो, परंतु अगदी जास्तच बाहेर जातो. त्याला माहिती आहे तर ओव्हरपिच फेकला चेंडू जर स्लॉट मध्ये फेकला तर नक्कीच पार्किंग प्लॉट मध्ये चेंडूला फेकून देईल. कारण की तेवढी क्षमता आहे या फलंदाजाकडे आणि ती क्षमता या मैदानावरती सिद्ध करून दाखवली आहे. हलक्या हाताने मात्र पुश करो खुश राहो. त्याला देखील माहित असेल की हा षटकातील 5वा बॉल आहे. एक चेंडू खेळण्यासाठी मात्र नॉन स्ट्राईक फलंदाज गेले. त्याला देखील सांगितले असतील की या चेंडूवरती तो एखादा मोठा फटका. 2 चेंडू शिल्लक आहेत कारण की खराब चेंडू जास्त फेकले गेले या ओव्हरमध्ये. एक चेंडू ना, 2 चेंडू आहेत रे. एक चेंडू शिल्लक असेल. चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत. तो फलंदाज मात्र नॉन स्ट्राईकिंगला पाहायला मिळते प्रेम गायकवाड. हा चेंडू मात्र डॉट येतो. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटकाच्या आखरी धावसंख्या जाऊन पोहोचली. टोटल पाहतो आपण 4 षटकाच्या 49 धावा, 49 रन्स. 49 धावा 4 षटकानंतर. करवळे संघ आणि नितलस संघ दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. तुम्हाला हा तिसरा अनाउन्समेंट असेल, शेवटचा असेल, तुम्हाला यायचं आहे. करवळे संघ आणि नितलस संघ या. आलाय का? कुठला आलाय? करवळे संघ आलाय. नितलस संघ तुम्हाला विनंती असेल का तुम्ही यायचं आहे. सुरुवातीला पाहिलं आपण संत सुरुवात होती पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये, परंतु ती सुरुवात मात्र तशी राहिली नाहीये. त्यानंतर मात्र दमदार फलंदाजी राहिली आहे. वेग मिळाला. गाडी 3ऱ्या 4थ्या 5व्या गरीवरती पाहायला मिळाली 3ऱ्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये. आणि धावफलक टॉस साठी नितलस संघ या. करवळे संघाचं कॅप्टन आलेला आहे. नितलस संघ तुम्हाला यायचंय. जर वेळ झाला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावे लागेल.
यावेळेस मात्र क्लीन बॉल दांडी गोल. अंश हा गोलंदाज पाहतो आपण. अंश पाहतो गोलंदाजी मार्क. जशी सुरुवात झाली षटकाची पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. संदेश पाटील नवीन बॅटर पाहतो आपण. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेम गायकवाडची खेळी समाप्त झाली आहे, परंतु आपल्या टीमसाठी चांगला योगदान दिलं. आपल्या टीमसाठी आतापर्यंत विचार केला तर 49 धावा धाव फलकावरती पाहतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देते प्रेम गायकवाडसाठी. चांगली खेळी केली आपल्या टीमसाठी. इथं मात्र चांगला फटका पाहायला म्हणते. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग ती गेलं पाहायला मिळते. फक्त सिंगल सेकंडसाठी कॉल केलाय. धोका निर्माण होऊ शकतो. फलंदाज झालाय बाद. धावचीच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज बाद, परंतु धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. टोटल अन टोटल 50 धावा, 50 कंप्लीट. संदेश हा फलंदाज बाद झालाय. धावचीच्या स्वरूपामध्ये संदेशला परतावा लागेल. शेवटचं षटक पाहतो आपण. हाणामारीचं षटक, स्लोगरचं षटक. इथं मात्र प्रेम गायकवाडची विकेट जर राहिली असती तर कदाचित धावसंख्येला अजूनही वेग मिळाला असता, परंतु ती विकेट पडल्यानंतर मात्र विकेटचा पतन आपल्याला वारंवार होत असताना पाहायला मिळतं. संदेश पाटील गेला होता मैदानाच्या आतमध्ये. धावचीच्या स्वरूपामध्ये त्याला देखील परतावा लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज मनोज गेलाय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनोज, शेवटचं षटक पाहतो आपण. 50 धावा धाव फलकावरती. 50 कंप्लीट झाली आतापर्यंत. इथे देखील मध्ये ब्लॉकर मध्ये चेंडूची पैकी रिस्की धाव होती, परंतु कंप्लीट झाली आहे. 51 धावा धाव फलकावरती पाहतो आपण. बॅटिंग करताना मात्र पहिल्या सत्रामध्ये पाहतो आपण तिरंगी 11 शिवकर संघ 51 धावा धाव फलकावरती. आणि त्याच्या अगेन्स्ट संघ पाहतो आपण अजनबी स्पोर्ट्स ओवले संघ. दोन्ही संघ ताकदवान संघ, बलाढ्य संघ या विभागातील. हा चेंडू पाहावा लागेल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 1+1 वाईट असेल. व्हाईट बॉल 1+1. 53 धावा धाव फलकावरती पाहायला मिळेल. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 53 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. धावा मात्र आता बनताना पाहायला मिळते. खराब चेंडू देखील भरपूर पाहायला मिळाले. दर्शन देखील खूप चांगले खराब चेंडू फेकले. इथे देखील शॉर्ट पाईन लेगला फिल्डर नाहीये. बॉल मात्र ट्रॅव्हल होते. बॉल जाईल का तोपर्यंत बॉलला अडवले, तोपर्यंत धावून काढले जातील. 3 धावा धावून पूर्ण केल्या. 56 धावा धाव फलकावरती. चेक केला जाईल. बाउंड्री चेक कर. थांबा जरा, चेक केलं जाईल. सर बाउंड्री यस, चौकार असेल. थांबा जरा थांबा.
तर बाउंड्री नाही, 3 धावा असतील. पहा, दगड लागला होता आणि पडदा हल्ला होता, त्यामुळे असं वाटलं की चौकार आहे. परंतु पुन्हा एकदा चेक केलं, 3 धावा कंप्लीट असतील. टोटल आता पाहायला मिळेल 56 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 56 धावा धावफलकावरती पाहतो आपण. पाहूया, काही चेंडू शिल्लक असतील त्याच्यावरती मात्र टार्गेट सेट करणारा चेंडू शिल्लक असतील. जर फटका चांगला आहे, अराउंड कार्पेट अगदी वेगाने ट्रॅव्हल झालाय, बॉल जमणार नाही, बॉल अगदी गोलीचे वेगाने ट्रॅव्हल होतो, चेंडू जातो सीमा रेषा पलीकडं, हा येतोय चौकार. 60 धावा धावफलकावरती. 60 धावा धावफलकावरती पाहतो आपण. असं वाटलं देखील नव्हतं की 55-60 धावा बनेल का, कारण 2 षटकामध्ये अवघ्या 16 धावा बनल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र धावांना वेग आला. तिसऱ्या षटकात, चौथ्या षटकात आणि 5व्या षटकात तो वेग थांबलाच नाहीये. 60 धावा धावफलकावरती पाहतो आपण. पुढचा बॉल फुल टच बॉल अगदी समोर केलाय, दूरवरचा फिल्डर जाणार, फील्ड करणार, फेकणार, तोपर्यंत सेकंड साठी कॉल आणि पाता पाता सेकंड रन देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. अशा प्रकारे आपण पाहतो पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त, पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. 62 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 63 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. अजनबी स्पोर्ट्स ओव्हली टीम समोर. चेक केला जाईल का? चला चेक करा, रनआउट साठी चेक केला जाईल. रिव्यू होतोच. रिव्यू घेतलाय बॅटर्सनी. तर शेवटच्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. 62 धावा बनल्या गेल्या. 63 धावांचं लक्ष असेल, कारण की बॉल लागला नव्हता, हात लागला. 2 धावा कंप्लीट झाल्या शेवटच्या बॉलवरती. 62 धावा बनल्यात. 63 धावांचं लक्ष असेल अजनबी स्पॉट ओव्हले टीम समोर. तर जसा सत्र चालू होईल तुमच्या समोर आवाज ऐकायला मिळेल, पारगावचा गोड आवाज, बुलंद आवाज, सागर पाटील यांचा. आरंभिक बल्लेबाज की जोड़ी मैदान के अंदर. गेंद दीजिए दो. चॉइस गेंद अश्विन पाटिल, प्रतीक पाटिल. तिरंगा शिवकर और उनका सामना करेंगे बॉस फाइटर अजनबी ओले. चेंडू द्या रे बाबांनो.
बोरल्याचा बाईकमॅन प्रफुल्ल पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. गेंद को परचाते हुए आरंभिक बल्लेबाज की जोड़ी ओवले टीम की ओर से उतरेगी मैदान के अंदर. सुनील पाटिल के सुपुत्र अश्विन पाटिल और प्रतीक पाटिल मैदान के अंदर जाएंगे. और यानी कि कहा जाए कि काफी बढ़िया परफॉर्मेंस में अजनबी स्पोर्ट्स ओवले. पिंटू लेग पंच आपले सॉरी तुम्ही मेन पंच. ये देखो चलो बल्लेबाज आ चुके हैं मैदान के अंदर और तिरंगा शिवकर अश्विन पाटिल और प्रतीक पाटिल. अरे मैं बता रहा है ना भाई अश्विन पाटिल प्रतीक पाटिल. हॅलो आयोजकांवर आणि समर्थकांवर कधी अवलंबून राहू नका. ज्या आयोजकाला जो कॉम्पिटिटर आवडतोय त्याला पसंती देतात. त्याच्यामध्ये कोणाचा इथे कमीपणा बोलण्याचा काय तात्पर्य नाही आणि कोणी कमीपणा वाटून घेऊ नका. माझी कॉमेडी ज्याला पटते तो मला बोलवतो, ज्याला नाही पटत तो नाही बोलत. मी कोणाचा राग मानत नाही का ते सर्वांसाठी सारखंच आहे. कोणी टुर्नामेंट ठेवा कोणी आयोजन करा काय प्रॉब्लेम नाही. सलामीचा गोलंदाज आपण पाहतो. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रेम गायकवाड. ही नावं इथे नाही इथे बसलेले आहेत. तर पाहूया पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज अश्विन पाटील पहिल्या चेंडूचा सामना करेल. पहिला चेंडू पाहायला मिळालाय स्कोरिंग साठी. अरे माझ्या राजा प्रतीक पाटील भाई आणि अश्विन पाटील. ऍडव्हान्टेज आणि सिच्युएशनची मॅच आहे जरा लक्ष द्या. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. आणि एका हातामध्ये चेंडू भिरकावून दिलाय. इथे मात्र अश्विनच्या बॅट मधून चेंडू गेलाय सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी आलाय षटकार. संघाची धावसंख्या धावपल करायला लागली. स्कोर पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुढचा चेंडू आता कार्पेट मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पाहता पाहता आलाय चौकार. संघाची धावसंख्या धापका लागली.
11 धावा धापलकावर लागल्यात. तर पाहूया पुढच्या षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या 12 धावफलकावर. क्षमा असावी, इथे स्कोरल नाही, त्यामुळे जरा दिलगिरी व्यक्त करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय शिवकर संघाची धावसंख्या धावफलका लागतोय बिनबाद 13. टार्गेट आहे तो मात्र 5 षटकामध्ये. षटकातील पुढचा चेंडू प्रेमचा पाहायला मिळेल. प्रत्येक साठी चेंडू आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय. षटकार. संघाची धावसंख्या धावफलका लागली 6 ने वाढून. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवर स्कोर झालाय आता मात्र. एकोणीस धावा धावफलकावर लागल्यात. अप्रतिम कामगिरी करावी लागेल, कारण तो दोन्ही संघांसाठी सामना तेवढाच महत्वाचा आहे. एका बाजूला आपण पाहतोय तिरंगा शिवकर आणि त्यांना फाईट करतोय, ज्यांच्या मैदानावर आत्ताच स्पर्धा पार पडली जेडब्ल्यू ट्रॉफी, त्याच्या अगोदर 40+ स्पर्धा पार पडली आणि आत्ता मात्र त्यांच्या माध्यमातून पनवेल 40+ प्रीमियर लीग येणार आहे. ते मात्र सन्मान्य आदरणीय संजय आत्माराम पाटील बॉस यांच्या नावाने हा संघ खेळतोय. बॉस फायटर अजनबी स्पोर्ट्स ओले. एक कबड्डी चॅम्पियन, दुसरी बैलगाडा रेस मध्ये अग्रेसर असणारी आरशी आणि रुई सामन्यात आनंद घेत असतील तर तुम्हाला सुद्धा देतो स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत चेंडू गाठा सीमारेषा वेध आला. हा चौकार आणि संघाची धावसंख्या धावका लागली ती मात्र 23 धावा. 23 धावा धापलकावर. एक धावा अतिशय महत्वाच्या. रक्ताचं पाणी करावं लागतं. जागृती स्पोर्ट्सचे सर्व राहुलभाई पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थान बनवा. दमदार बॅटेस त्या दुकानामध्ये पाहायला मिळतात, दमदार टी शर्ट. आणि पुढचा चेंडू आलाय मात्र 6 धावेसाठी षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर झाला तो मात्र 29. ज्या बॅटची पसंती, ज्या बॅटला मात्र जबरदस्त वाकलन संघाचा खेड्यापाड्यातून फेमस झाणारा केतन म्हात्रे बाईक, महाराष्ट्राचा बाईकमॅन, तो वापरतोय. आणि आमच्या इकडे आकाश स्पोर्ट्स, संस्कार स्पोर्ट्स, इकडे महेश स्पोर्ट्स, इकडे डोंगरीमध्ये MS फुंडे, बाला स्पोर्ट्स, सर्व ठिकाणी स्पोर्ट्स, ठाकूर स्पोर्ट्स दिगडचा चालू झालाय छोट्या मोठ्या, ज्याला पट्ट इथं जात आहे. पुन्हा एकदा इथे बघा जीवनदान. क्रिकेटमध्ये हमेशा म्हटलं जातं पकडो कॅचवर जितो मॅच, म्हणजे इथे मात्र झेल सोडलाय. 30 धावा धापलकावर. 63 धावांचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये. दुसरं षटक प्रगती पाठावर गोलंदाज पंकलेश. आणि हा चेंडू इथे मात्र झेल आहे. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी आणि वाह काय जबरदस्त झेल घेतलाय संदीप पाटील. त्याला पहिला हादरा. नवीन फलंदाज याच मैदानाचा जबरदस्त विस्फोटक खेळ करणारा याच मैदानावर अजित मुंगाजी, मदन मुंगाजी ओवले यांचे सुपुत्र बाला स्पोर्ट्सची बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बाईची गेली संपुष्टात आलेली आहे. पहिला हादरा ओवले संघाला. धावसंख्या धावली ती मात्र 30 या धावसंख्येवर. ज्याच्या नावावर 2 4 व्हीलर कार
असणारा पहिला चिरला नाईट मधला श्रीमंत खेळाडू ओवले संघाचा प्रमोद घरत. त्याच्यानंतर 19 बाईक ज्याच्या नावावर आकाश तारेकर आणि महाराष्ट्राचा बाईकमॅन टोटल 40 बाईक आणि 4-5 फोर व्हीलर ज्याच्या नावावर आहे तो मात्र वाकलन संघाचा केतन म्हात्रे. दनादन टन जबरदस्त फलंदाजी. ISPL पण गाजवली. कडक कामगिरी. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आणि सांभारलीच्या रजत मुंडेला कोण विसरणार. तर पाहूया आता मात्र समोर चालू आहे त्याच्यामध्ये कोण कोणावर हाई होणार. ओवळे विपक्ष शिवकार. अजित मंगाजी आलेत. पंकलेशचा चेंडू आणि फलंदाज मात्र रनआउट. क्रिकेटमध्ये घाई करायची काही गरज नसते आणि ही घाई केली आणि गुलशन मात्र मैदानामध्ये. 63 धावांचं टार्गेट. 2 सामने जिंकलाय तो मात्र द्रोणागिरी स्पोर्ट्स उरण करंजा नयन थली यांचा संघ. आणि आता मात्र गुलशन मैदानामध्ये. जोपर्यंत मैदानामध्ये अश्विन पाटील आहे तोपर्यंत आणि परम मात्रेसारखा एक तारानार फलंदाज आहे ओवले संघाच्या कण्यामध्ये. तर ओवले संघाकडे पाहिलं तर एकता ओपीडी ही ताकद मुंबई सारख्या बलाढ्य संघाला कर्णा स्पोर्ट्सच्या मैदानावर हरवण्यामध्ये सिंहाचा वाटा. रायगडचा दादा अजून त्याची दादागिरी चालते शंकर म्हात्रे आणि रिव्हर्सचे जनक संतोष म्हात्रे आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक अजूनपर्यंत चेंडू छातीवर झेलणारा जगदीश दापोलकर यांना कोण विसरणार. दमदार कामगिरी. अजूनपर्यंत क्लोज किपिंग. किती स्पीडने चेंडू भरू द्या अडवणारच. आणि फलंदाज गुलशन म्हात्रे. बॉल किती झालेत. 4 झालेत. वेल्डन संदीप. 40 गाव पण 5 झालेत. प्रेमभाई आता स्कोरर लेट बसला तर आपली काय चुकी ना बाबा. अश्विन पाटील क्षमा असावी. सामन्याला सुरुवात. पंकलेशचा पुढचा चेंडू या षटकातील गुलशन म्हात्रेसाठी भरतोय. नॉन स्ट्राइक एंडला अश्विन पाटील. अप्रतिम चेंडू वाईटशी दाद मागतात आणि चेंडू मात्र इथं षटक संपलेला आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 5 षटकांची लढत. 63 धावांचा टार्गेट. धावा झाल्या दाभोलकावर कांचनजी पालकर. 30 धावा दाभोलकर लागल्यात. चला स्पीडअप करा. आणखीन सामने केलवायचे जरा घाई करा. काल मात्र जबरदस्त. पहिल्या दिवसामध्ये पेन रावे संघ क्वालिफाय. दुसऱ्या दिवसामध्ये जासई खंडोबा जासई भूषणचा संघ क्वालिफाय. आज मात्र तिसऱ्या दिवसामध्ये कुठला संघ क्वालिफाय होणार. आता मात्र पाखरे आपल्या पक्षांना घरट करत चाळा आणण्यासाठी निघाले आहेत. बघूया. एकच दाणा दाण्याचा दाणा एकच दाणा. आणि बघूया काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. JW ट्रॉफीचं आयोजन आपण पाहिलं तर त्या आयोजनाची निमंत्रण पत्रिका आमच्यापर्यंत पोहोचली होती प्रत्येक पार्टीच्या माध्यमातून. पण तुम्ही कॉल न उचलल्या कारणामुळे आम्ही येऊ शकलो नाही. आता आपला असा एक ध्येय असतं जिथं आमंत्रण तिथं जातो. ज्या एक तरी फोन उचलला असता तरी आम्ही आलो असतो. कारण बॉसचं आमच्यावर भरपूर प्रेम आहे. आता बघा तुम्ही पुन्हा एकदा 10 दिवस स्पर्धा रंगतदार. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. फिर एक बार भिडेंगे और तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामध्ये पुन्हा एकदा डबल धमाका मानगाव रिटर्न पाहायला मिळेल. इथे मात्र काय होतोय काय घडतोय. जागृती स्पोर्ट्स संघ तयार झाला आणि उसटण्यावरून जरासा जवळ असणारा गाव नितलस हा संघ खेळलेला जागृती स्पोर्ट्स अजिवली. अतिशय दमदार कामगिरी. तिथे अजिवलीला स्पोर्ट्सचं शॉप आहे त्यांचं. जागृती स्पोर्ट्स 2-3 ठिकाणी आहेत. तिकडे पण आहे. काय टेन्शन नाही. नाव घेणं गरजेचं आहे. बरोबर ना. तर वळूया मैदानाकडे. अप्रतिम कामगिरी. ओलवा नोट म्हटलं की निवृत्ती आमचे खारकर यांचा RDN स्पोर्ट्स त्या विभागामध्ये प्रसिद्ध आहे. आणि हा चेंडू अश्विनच्या बॅटमधून
ओ फेड बघा जबरदस्त परंतु 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 चेंडू केला या सीमा पार आलंय दणदणीत चवकार. एफेक्ट लावला होता परंतु काय फायदा नाही झाला. आणि संघाची धावसंख्या धमका लागली ती मात्र आतापर्यंत धावा झाल्या 34 धावा दाबल गावर. पाहूया बॉलच ने कल्पेश आला. बघूया कानाला हात लावतोय. ओ नाव देखा ना ताव दिखा सीधा बल्ला घुमाया नहीं गेंद आई डॉट. 63 का टार्गेट 63 चा धावांत लक्ष्य. बघूया पुढचा चेंडू अश्विन पाटीलसाठी. जोरदार अपील पाहायला मिळाली आणि चेंडूकडे पाहत 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 धावतात फलंदाज. बघा लेग बाइज ये पिंटू शेळके है चिंतामण शेळके किधर गए. बेहतरीन. आणि आमचे तोंडरेचे आमचे महेश दादा यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. दमदार पंच षटकातील पुढचा चेंडू. हे बघा अहो काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जबरदस्त. असं वाटलं का फुटबॉल किट मात्र जबरदस्त लागली. असं वाटलं होतं 4 जाणार पण तो काय चेंडू अडवण्यामध्ये एफर्ट मात्र जबरदस्त. संघाची धावसंख्या धमका लागली 36. 1-36 अजनबी स्पोर्ट्स ओले. 14 चेंडू 27 धावांची गरज. आला 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 चेंडू सीमा पार षटकार. बघूया औलेगावची ओवलूबाई निघाली भेटीला चंदन तुझ्या पालखीला मानानं खांदा लावाला. कोण येणार खांदा लावाला आणि कोण हार घेणार गळ्यामध्ये कोण माल घालणार गळ्यामध्ये. बघूया प्रदीप पाटील किती हसणार. आने वाला वक्ती बताएगा. और टीम का कुल मिला का स्कोर 42. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. बघूया छेडखाली क्षेत्ररक्षक आहे संदीप पाटील. बॅट द पॅव्हलियन अश्विन पाटील. नहीं बल्लेबाज तुरंत भेजो. चला परम मात्रे सतीश घरत के काफी अच्छे दोस्त अभी मैदान के अंदर. पाटील मात्रे मुंगाजी सर्व मित्रांना एकत्र करून मात्र ही बघा दरवर्षी सालाबाद प्रमाणे ओवले ते शिर्डी पदयात्रा निघते. त्या पदयात्रेमध्ये सर्व साई भक्त समाविष्ट असतात. उरण पनवेल विभाग पंचक्रोशी अश्विन पाटील बाद झाले. त्याच्यानंतर आता उर्वरित धुरा सांभाळण्यासाठी एक दमदार फलंदाज परम म्हात्रे दीपक शेठ पाटील यांचे भाचे मैदानामध्ये. आणि त्यांच्या माध्यमातून दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल मार्च महिन्यामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग सिरीज साठी जबरदस्त कार असेल. स्कोर कार्ड स्कोर झालाय 2-42. 63 धावांचा टार्गेट. गोलंदाज झालाय आता मध्ये चेंडू घेऊन अपब्रेक लेग ब्रेकचा बेताज बादशाह आणि शिवकर संघाचा एक मास्टर माइंड खेळाडू प्रेम गायकवाड. मैंने प्यार किया प्यार किया है ओ. प्रेम देखो अश्विन पाटिल मन ही मन में हंस रहे हैं. ये देखो इस गेंद गिरने के लिए तैयार है और बल्लेबाज गुलशन छक्का मारने के लिए तैयार है. क्या होएगा इस मैदान के अंदर ये देखो. और ये गेंद वाइट अंपायर का वाइट गेंद का इशारा. 43 धावा दाबल कावर. 12 गेंदे 20 की दूरी. देखो नोकरीची नकोची झंझट भरी त्याच्या परी माझी रिक्षा भरी. कांचनजी पालकर बेहतरीन स्कोरल. उपसरपंच ग्रुप ग्राम पंचायत केबाले. और ये देखो ये गुलशन के बल्ले से आया दन 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 करता हुआ छवा. इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर. 2 विकेट होने के बाद
47. 63 धावांचा टार्गेट 47 झाल्यात. प्रेमच्या चेंडूवर आलाय चौकार बघा. हे प्रेम आहे अश्विन पाटील बघा. षटकात पुढचा चेंडू आणि इथं मात्र भगवगी भागवत्री ब्रह्मास्त्री ओंबट सहा मला घाबरला त्रिपला उद्ध्वस्त. बॅट टू द पॅव्हलियन. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. न्यू बॅट्समन भाई नाव काय? अभी तो 3:10 हो चुके हैं. काफी बढ़िया मुकाबला इस वक्त देखने को मिला. अजित मुंगा जी ने थोड़े से नाखुश किया हमको. ये छक्के चौके की बरसात उसके बल्ले से देखने को मिलती थी, लेकिन ऐसा होता है कभी कभी क्रिकेट में. हर खिलाड़ी का दिन नहीं रहता है. सचिन क्रिकेट की देवता भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर जो अंपायर के किसी भी निर्णय को मानते थे और सीधे क्रीज छोड़ के आते थे. ऐसे गुलशान आए हैं, क्लीन बोर्ड हो चुके हैं और नए बल्लेबाज आयुष आई है. प्रेम की कुछ गेंदें रहेगी इस ओवर की. 63 रन का टारगेट था. अभी देखिए इस गेंद के ऊपर कितने रन बटर पाएंगे. काफी अच्छी गेंद थी. दौड़ के 1 रन पूरा किया है. दोनों बल्लेबाजों ने दूसरे की कोशिश जारी है यानी कि 2 रन पूरे और तीसरे की कोशिश जारी है, लेकिन नहीं, 2 पे ही संतुष्ट होना पड़ेगा. इसी 2 रन से बढ़ता हुआ स्कोर. 2 विकेट खोने के बाद बस फाइटर राजधानी स्पोर्ट्स ओवली टीम 49 धावा धापलकावर 63 धावांचा टार्गेट. भलं मोठं आव्हान. उडूदत षटकार जाऊ दे फोर दादूस एक षट वन्स मोर. बघूया काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. प्रेम की कुछ गेंदें शेष होगी इस ओवर की. ये देखो, ओ गुड फील्ड. आप सामने है लंबे दौर के खिलाडी. भरपूर पावसाले उन्हाळे बघितलेत. कुठल्या पावसाळ्यामध्ये गारा पडल्यात माहित नाही. बघूया प्रारंभ मात्र समोर आहे. और प्रेम की इस ओवर की कुछ गेंदें शेष होगी. देखो प्रेम गायकवाड़ फील्ड में बदलाव करते हुए 63 रन का टारगेट रखा है ओवली टीम के सामने. तिरंगा शिवका टीम ने. और ये वाइड गेंद का इशारा. इस ओवर की कुछ गेंदें शेष होगी. 8 चेंडू 12 धावा. 7-12 ऐकला होता, आता 8-12. 8 गेंदे और 2 लंबे मारने पड़ेंगे. बघूया. ये देखो रिवर्स मारने की कोशिश जारी, लेकिन हार बल्लेबाज संतोष मात्रे नहीं होता दोस्त. ये कारनामा करना पड़ेगा. जब सीधी बल्ले से रन आ रहे तो उंगली टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं. आने वाली गेंदें होगी 7 और बनाने पड़ेंगे 11. 7 गेंदें 11 की दूरी. चलो कौन टॉस जीता है? नित्यस बनाम जागृति स्पोर्ट्स बामन करवले. अभी तो रन और गेंदों के बीच में फासला है. 6 गेंदे 11 रन. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. या धावा कशा बनणार या राहुल भाई? सहा चेंडू 11 धावा. विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलाय. ग्रुप मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलाय. प्रेशर, टेंशन एडवांटेज मुकाबला. आने वाली 6 गेंदे और 11 की दूरी. 6 चेंडू 11 धावा. पाहूया. दमदार कामगिरी करावी लागेल. तर बघूया तिरंगा शिवकर संघाने कोणावर विश्वास दाखवलाय.
प्रेम गायकवाडने ज्ञानेश्वर पाटीलने कोणाच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि संदीप पाटीलने कोणाच्या हातामध्ये चेंडू दिलाय? बॉलर दुसरा प्रेम भगत. बघूया. शिवकर म्हटलं की आम्हाला राम पाटील, अजय भगत यांचा सुद्धा संघ पाहायला मिळतो. सारा शिवकर आणि आमचा सूरजचा पण संघ आहे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 टीम असतात, कारण पोरं जास्ती झालेत. केल्याला मिळाला पाहिजे सर्वांना, त्यासाठी बाकी काय विषय आपल्याला माहित नाही. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. षटकात पुढचा चेंडू. अप्रतिम अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. आता मात्र चिवणाने धावांचं समीकरण. पाहूया पुन्हा एकदा. दमदार सामना चालू आहे. ओवले विपक्ष शिवकार. 63 धावांचं भलं मोठं आव्हान. प्रेम भगत आला गोलंदाज. आणि इथे मात्र बघूया संदीप पाटील झेल घेतो आहे. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला नवीन फलंदाज पाठवा लगेच. बॅट्समन जाऊ द्या. नाव काय दा? त्रेसष्ट धावांचं टार्गेट शिवकर संघाने ठेवलं अजनबी स्पोर्ट्स ओवले संघासमोर. आणि आतापर्यंत सुंदर अशी कामगिरी आली. शेवटपर्यंत बिग फाईट, टफ फाईट मॅच पाहायला मिळतोय. दर्शन आलं नवीन फलंदाज. पाहूया. परम मात्रेला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं महत्वाचं आहे या फलंदाजाने. नितलच संघ आपण काय निर्णय घेतला तर निर्णयाची अंमलबजावणी करून हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तुमच्या दादा तुमच्या वाटेला आली फलंदाजी. जागृती स्पोर्ट्सच्या वाटेला आली फलंदाजी. तर आपण चेंडूची पाहणी करून घ्या. टाइमपास नको, चेंडू चॉईस करून ठेवा दोन. दादा पाल दे. दमदार कामगिरी पाहायला मिळेल. चार चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 10 धावसंख्येची गरज कंपल्सरी. एक तर पूर्ण झाले. आता मात्र स्ट्राईकला गेलेत परम म्हात्रे. आने वाले 3 गेंदे, 1 छक्का और 3 की दूरी. 9 रन. 9 रन की जरूरत वास्ट फाइटर ओवले टीम को जीतने के लिए. इस मुकाबले पे 9 रन की जरूरत है. आने वाले 3 गेंदे, 9 रन. 3 गेंदे 9 रन. प्रेम भगत गेंदबाज और बल्लेबाज परम म्हात्रे. 3 गेंदे 9 रन. और ये फाड़ गेंद और 3 गेंदे 8 रन, यानी 2 छक्के लगाने पड़ेंगे. 3 गेंदे 8 रन. अभी तक दोनों की तरफ सास से नाट जाट वाट उंट नाट. सास घ्या त्यांना आता दोन्ही संघाच्या पाचल्या फुसफुस करणार. बघूया काय होणार. 8 धावांची गरज. दमदार कामगिरी. ऍडव्हान्टेज सामना. आणि चेंडू केलाय सीमा पार. आलाय दणदणीत षटकार. आता बघूया शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावे स्वीकार. हा 2 बॉल आहे, 2 बॉल आहे. सॉरी, 2 धावा आहेत. 2 चेंडू आहेत, 2 चेंडू आहेत. 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावांची गरज.
हा बरोबर बरोबर 2 बॉल कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. सामना ऍडव्हान्टेज अवस्थेमध्ये आलाय. आता मात्र काय होणार काय घडणार जबरदस्त रोमांचक सामना पाहायला मिळतोय. पाहूया परम म्हात्रेने एक षटकार तर लगावलाय. आणि इथे मात्र बॉस फायटर राजनाथ स्पोर्ट्स ओले संघ बिन झाला. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शिवकर संघाचा हार्दिक आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, चांगला खेळ केला. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो या स्पर्धेमधला ज्याने जबरदस्त योगदान दिलं, दमदार कामगिरी केली. तर थोड्याच वेळामध्ये कळेल आपल्याला. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ती वैयक्तिक 30 धावांची खेळी करणारा, एका हातामध्ये षटकार खेचणारा अश्विन सुनील पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या बाब्या अश्विन पाटील या. टर्निंग पॉइंट मॅच भाई कुठे जाऊ नका, सामना लगेच होईल. याच्यातून जो संघ विन होईल त्याची लढत आपल्याशी संघासोबत होईल. या अश्विन पाटील वरती वरती. तर बाब्या कसं वाटतं तुम्हाला मॅच जिंकलं तुम्ही? तर मॅन ऑफ द मॅच देतील आमचे पिंटू शेठ शेलके. अश्विन पाटील दमदार खेळाडू. आत्ता मात्र सामना असेल नितलस विपक्ष जागृती स्पोर्ट्स बामन करवले. तर ऐकूया पाटील साहेबांचा आवाज. अश्विन पाटील मॅन ऑफ द मॅच फोटो घ्या. धन्यवाद. तर सामना पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये आपण. क्रिशा 11 ब्राह्मण करवले विपक्ष अभिस्फोट संग्राम 11 नितलस संघ, अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.